जागेच्या हट्टापेक्षा जी जागा जो पक्ष जिंकून येईल त्यांनी लढावी अशी आमची भूमिका आहे, असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सुनावलेलं आहे। हट्टाने जागा घेणं आणि पुढे ती जागा पराभूत होणं हे होणार नाही, यासाठी तिन्ही पक्ष पारदर्शकतेच्या चर्चा करूयात आणि तोडगा काढूयात, असं सुद्धा मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे। आम्ही तिन्ही पक्षाचे सर्व नेते कोणी किती जागा गढवाव्या यापेक्षा राज्याच्या हितासाठी महायुतीचं सरकार निवडून येण्यासाठी ज्या जागेवर जो पक्ष निवडून येऊ शकतो याचं आकलन आणि मूल्यांकन करून त्या जागा त्यांना द्यायच्या आहे। जागांचा संख्येचा हट्ट करून आम्ही इतक्या जागा गढवल्या आणि इतक्या जागा पराभूत झालो याऐवजी तीनही पक्ष आणि आमचे इतर मित्र पक्ष आम्ही प्रत्येक जागा ही विजयाच्या कसोटीवर संवाद आणि चर्चा करून या संदर्भामध्ये एकमेकाला माहितीचं आदान प्रदान करून त्या जागांच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेतोय। आणि या सगळ्या विषयीचे अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, एकीकडे जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून 60 पेक्षा जास्त जागा घेण्याची तयारी होताना दिसते। अजित पवार दावा करतायत 60 जागांवरती। यामिनी, नक्कीच आपण पाहतोय की जनमानसातली जी यात्रा अजित पवारांनी काढली होती त्या माध्यमातून विधानसभेच्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी पोहोचण्याचा प्रयत्न केलाच होता। मात्र दुसरीकडे आता जागा वाटपात देखील अजित पवार एक पाऊल पुढे चालत असल्याचं पाहायला मिळतं आहे। ज्या पद्धतीने यात्रांमध्ये अजित पवार हे पदाधिकाऱ्यांना सांगत आहेत की आपल्यासोबत 54 आमदार आपले आहेतच, मात्र त्याचबरोबर काँग्रेसचे 3 आणि अपक्ष 2 आणि शेकापचं 1 आमदार हे आपल्यासोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे 60 जागा या आपल्या राहणार आहेत आणि त्यापुढे देखील आपण अधिक जागा या महायुतीत मागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यावरूनच एकूणच अजितदादा हे एक पाऊल या संपूर्ण विधानसभेच्या निवडणुकीत पुढे चालत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर भाजपकडनं 150 जागांवरती ते अडून असल्याचं देखील कळतंय। त्यामुळे शिंदेची जी जागा आहे त्या संदर्भात अद्याप कुठलीही चर्चा नसली तरी अजित पवार हे एक पाऊल या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढे चालत आहेत आणि जितकी जास्त जागा मिळतात हे त्यासाठी त्यांचे प्रयत्न हे देखील सखोल आपल्याला पाहायला मिळत आहेत। काँग्रेसचे जे 3 आमदार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर जिशान सिद्दीकी आहेत, सुलभा खोडके आहेत, त्याचबरोबर हिरामन खोसकर हे संपर्कात असल्याचं अजितदादांनी सांगितलेलं आहे। तर दुसरीकडे देवेंद्र भुयार जे अपक्ष आमदार आहेत, संजय शिंदे आणि शेकापचे श्यामसुंदर शिंदे हे देखील संपर्कात आहेत। ते देखील लवकरच आपल्यासोबत येणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे एकूणच आता जागा वाटपाचा तिढा हा आपल्यासोबत रविकिरण देशमुख जोडले गेलेले आहेत, वरिष्ठ पत्रकार। रविकिरण सर, आगामी विधानसभेच्या दृष्टीने आता वेगवेगळे जे पक्ष आहेत महायुतीमधले ते जागांची मागणी करताना दिसतात। अजितदादा म्हणतायत 60 आमदारांचा दावा त्यांनी केलेला आहे जे आमच्या सोबत आहेत असं म्हणतात आणि 60 जागांपेक्षा अधिक जागांची मागणी सुद्धा अजित पवार करतात। आता सध्या त्यांच्या सोबत जेवढे आमदार आहेत त्यातले काही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात आहेत अशाही बातम्या येत आहेत। पण त्यांना गृहीत धरून जर मागणी केली जात असेल तर जेव्हा हे तिन्ही घटक पक्ष जागा वाटपासाठी एकत्रित बसतील तेव्हा रिअलिस्टिक काय आहे, सद्यस्थिती काय आहे, कुठल्या मतदारसंघातला आमदार कोणाकडून लढू इच्छितोय हे पाहूनच वाटप होईल। आज जे बोलतायत अजित पवार ते त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी बोलतायत, कारण आपला पक्ष अधिकाधिक जागा लढतोय म्हटल्यानंतरच लोक तयार होतात सोबत राहायला। बरोबर, ही त्यांची गरज आहे। त्याच्यामुळे आज ते अशी मागणी करतायत, पण उद्या जेव्हा जागा वाटपाची चर्चा होईल, कारण एक दुसरी वस्तुस्थिती अशी आहे की एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेचे निरीक्षक 113 विधानसभा मतदारसंघात नियुक्त केलेत आणि 100 पेक्षा कमी जागा लढायच्या नाहीत अशी त्यांची भाषा आहे एकूण समर्थकांची। मग त्यांचे 100 आणि यांचे 60 घेतल्यानंतर बाकी भाजपसाठी राहतील किती मग? कारण भाजपा 150 पेक्षा जास्त जागांवर तयारी करत आहे। बरोबर, आज मला वाटतं सद्यस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचं मनोबल टिकवणं
त्यांना तयार ठेवणं हे पक्षाध्यक्ष म्हणून अजित पवार यांची जबाबदारी आहे. ते तसं बोलतायत असं दिसतंय कोण. अगदी रविकिरण सर, म्हणजे एकीकडे ज्या पद्धतीची वक्तव्य समोर येत आहेत ती असणारी त्या वक्तव्यांमधून जे आपल्याला दिसतंय आणि पडद्यामागे असणारं जे बळ आहे यामध्ये वेगळी तफावत आहे असं आपण म्हणू शकतो का? अगदी बरोबर, अगदी बरोबर. कारण जागा वाटपाची चर्चा जी असते ना ती बाहेर होणाऱ्या चर्चेपेक्षा खूप वेगळी असते. अगदी त्यावेळी नेमकी स्थिती काय आहे, त्या मतदारसंघामध्ये कोण तुल्यबळ लढत देऊ शकतो, बरोबर, कोण आता वीक पोझिशनला आहे, कोण कुंपणावरून उडी मारण्याच्या तयारीत आहे, हे बघूनच वस्तुस्थितीला आधारून निर्णय घेतला जातो. आणि आता तर अलीकडे अशी पद्धत आहे की तुम्हाला अमुक जागा हवी आहे तर आम्हाला उमेदवार सांगा मगच आम्ही सोडू असं समोरचा पक्ष विचारतो. मोघमपणे जागा वाटप कोणीच करत नाही. बरोबर. त्यामुळं एक वस्तुस्थिती लक्षात घेऊनच निर्णय होतात. यामिनी अगदी अगदी धन्यवाद देशमुख सर, तुम्ही याविषयीचं विश्लेषण केलं यासाठी. आणि आता आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत. तुषार, एकीकडे अजितदादा 60 पेक्षा जास्त जागा मागतायत, दुसरीकडे मुनगंटीवारांनी एक सूचक असं विधान केलेलं आहे. काय नेमकं यामधून निष्कर्ष काढायचा आहे? निश्चितच मुनगंटीवारांनी जे सूचक वक्तव्य केलं त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वांना माहिती आहे की राज्यामधील कोणकोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाची ताकद आहे. आणि जे सर्वे झाले त्या सर्वेमध्ये असं पाहायला मिळालं होतं की कुठेतरी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला विधानसभा निवडणुकीमध्ये डॅमेज होताना दिसत आहे आणि भाजपची बऱ्यापैकी स्थिती मजबूत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही 150 पेक्षा खाली एकही जागा लढणार नाही. त्यामुळे मित्रपक्षांनी या संदर्भात निर्णय घ्यायचा आहे. ज्या मतदारसंघात ज्या पक्षाची ताकद आहे त्या पक्षाला त्या मतदारसंघामध्ये जागा द्यायची आहे. आणि मुनगंटीवारांनी देखील त्याच गोष्टीवर शिक्कामोर्तब केला की आमची देखील तीच भूमिका आहे. त्यामुळे अजित पवारांना या गोष्टीची कल्पना आहे की त्यांच्या काही अडचणी आहे, काही ज्या उमेदवारासाठी ते दावा करत आहे शेवटल्या क्षणाला तो उमेदवार त्यांच्यासोबत राहील की शरद पवारांकडे जाईल. त्यामुळे अजित पवारांनी 60 जागेची मागणी करून आपली मर्यादा एक लक्ष्मण रेखा आपल्यासाठी ओढून घेतलेली आहे. मात्र एकनाथ शिंदे हे 100 जागेचा दावा करत आहे. मात्र भाजपचं असं म्हणणं आहे की मुंबई आणि ठाणे आणि कोकणचा काही भाग आणि मराठवाड्याचा काही भाग असे जे पॉकेट सोडले तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ती ताकद नाही. मात्र काँग्रेस आणि भाजप असेच 2 पक्ष आहे की जे संपूर्ण राज्यामध्ये आहेत. त्या तुलनेने महायुतीचा मोठा पक्ष म्हणून भाजप या संपूर्ण घटनेला लीड करेल आणि ते 150च्या वर जागा लढेल, 150च्या खाली जागा लढणार नाही. सोबतच त्यांच्यासोबत असलेले काही अपक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष असे धरून साधारण 175च्या जागांची भाजपकडनं चाचपणी केली जात आहे. पण भाजपने स्वतःसाठी जी मर्यादा आखलेली आहे की 150च्या खाली भाजप कोणत्याही परिस्थितीमध्ये येणार नाही. त्यामुळे आता या संपूर्ण गोष्टीला घेऊन महायुतीमध्ये कशा प्रकारे तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं आहे. हळूहळू अंतिम टप्प्यामध्ये चर्चा जरी येत असली तरी साधारण 200 जागा अशा आहे की ज्यामध्ये एकमत झालेलं आहे. मात्र उर्वरित जवळपास 80 अशा जागा आहे की तिथे एकमत होताना दिसत नाही. विशेष करून अजित मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप हे सोबत लढले होते, म्हणजे त्यांच्या मतदारसंघात तितकासा वाद पाहायला मिळत नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा हा एकनाथ शिंदे किंवा भाजप म्हणजे शिवसेना भाजप जागा वाटपाच्या संदर्भात एक निश्चित आकडा येणार नाही तोपर्यंत ही रस्सीकेस आपल्याला महायुती असेल महाविकास आघाडी असेल यामध्ये बघायला मिळणार आहे. सूरज सावंत आणि तुषार कोहळे हे दोन्ही प्रतिनिधी आपल्यासोबत होते. तुमच्या दोघांचेही धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.